शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भामध्ये काल सलग 5व्या दिवशी सुनावणी पार पडली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे। निवडणूक आयोगाकडे कोणतंही अधिकार क्षेत्र नव्हतं, मात्र केवळ एकनाथ शिंदे यांना लाभ मिळवून देण्यासाठी निवडणूक आयोगानं त्यांच्या अधिकाराबाहेरचा निर्णय घेतला, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। निवडणूक आयोगाने या प्रकरणामध्ये निर्णय देताना जनता दलाच्या 1994 सालच्या केसचा संदर्भ दिला, पण शिवसेनेच्या प्रकरणामध्ये जनता दलाच्या केसचा काहीही संबंध नव्हता। त्यांचा संदर्भ देणं हे चुकीचं होतं, असं सिब्बल यांनी म्हटलंय। यावेळी 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे मुद्दा फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी देखील सिब्बल यांनी केली आहे। ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी कपिल सिब्बलांनी मांडलेला युक्तिवाद हा निवडणूक आयोगाच्या बेकायदेशीर कृत्याबाबत होता, असं राऊतांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाने शेण खाल्लेलंच आहे आणि त्या शेणाची किंमत सकाळी मी आकडा सांगितला किती 1000 कोटीचा आहे। हा भ्रष्टाचार आहे फार मोठा। देशाच्या संविधानावरती हात ठेवून केलेला हा भ्रष्टाचार आहे। निवडणूक आयोगाचा निर्णय हा आधीच ठरला होता, तो निर्णय ठरावा यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि निवडणूक ठरल्यावरती हे लोक गुवाहाटीला गेले। निकाल आधी ठरला आणि नंतर हे लोक गुवाहाटीला गेले, हे तुम्हाला मी सांगतो।